आणि आता जाऊया जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यापासून। पुण्यातील 731 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानं प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे। 6 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आलेले होते। मात्र नागपूर खंडपीठानं प्रशासकाच्या नियुक्तीला स्थगिती दिली। या प्रकरणामध्ये नागपूर खंडपीठात 17 फेब्रुवारीला सुनावणी पार पडणार आहे। पुणे महापालिकेत सभागृह नेतेपदी गणेश बिडकर यांची निवड झाली आहे। नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे यांनी याबाबतचं पत्र दिलंय। महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं सर्वाधिक 119 जागा मिळवल्या आहेत। पोलीस भरती प्रक्रियेनिमित्तानं पुण्यामध्ये पाषाण रस्त्यावरच्या वाहतुकीत बदल करण्यात आले। दररोज पहाटे 4 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत। 11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत निर्बंध लागू असणार आहेत। वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आरटीओनं विना हेल्मेट दुचाकीस्वारांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे। विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका कार्यालय परिसरामध्ये तपासणी करत सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून दंड आकारण्यात आला आहे। पुण्यातल्या वारजे परिसरात सराईत गुन्हेगारांची धिंड काढली। ज्या भागामध्ये या गुंडांनी गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हे केलेले होते त्याच भागात पोलिसांनी धिंड काढली आहे। पोलिसांनी वारजे, कर्वेनगर भागामध्ये रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांची झाडाझडती घेतली आहे। आणि यानंतर बातम्या पाहूया थेट छत्रपती संभाजीनगरमधून। राजेंद्र जंजाळ यांनी संजय शिरसाट यांना डिवचले। जंजाळ यांच्या समर्थकांनी शहरभर भविष्यातील मुख्यमंत्री राजेंद्र जंजाळ अशा मजकुराचे हे पोस्टर्स लावलेत आणि या पोस्टरबाजीमुळे हा वाद आता रस्त्यावर आल्याचं दिसून येतं। मल्टीलेवल पार्किंग, ईव्ही चार्जिंग स्टेशन, महिलांसाठी स्वच्छतागृह अशा कामांसाठी संभाजीनगर महापालिका आता ॲक्शन मोडवर आली आहे। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये 1500 कोटींच्या आराखड्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि यामध्ये मनपाच्या विकास कामांना प्राधान्य देण्यात आले। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेशी संबंधित जनहित याचिकेवर राज्य सरकारला कडक शब्दांमध्ये फटकारले। 3 आठवड्यांमध्ये सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश खंडपीठानं दिलेत आणि संभाजीनगरमधल्या बालगृहातून 9 अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या प्रकाराची न्यायालयानं दखल घेतली। संभाजीनगरमधल्या बेलूरच्या घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीला 2 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे। कमी वेळात अधिकाधिक भाविकांना दर्शन घडावं यासाठी प्रशासन आणि विश्वस्त मंडळानं तयारी केली आहे। यंदा 3 तासामध्ये दर्शन घडेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे।